आज काही त्यांनी जाहिराती केल्या आहेत. त्याने एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत होता त्यावेळेला भाजपच्या महाराष्ट्राच्या युनिटनी सुद्धा महाराष्ट्राला पैसे नव्हते दिले तर पीएम केअर फंडला पैसे दिले होते. हे तुमचं महाराष्ट्राचं प्रेम. महाराष्ट्र तळमळत होता. औषधं मिळत नव्हती, ऑक्सिजन मिळत नव्हता, हॉस्पिटल्स मिळत नव्हती. आपण संपूर्ण ताकदीनिशी लढत होतो तेव्हा हे सगळे भाजपवाले पीएम केअर फंडाला पैसे देत होते. आणि घोटाळा म्हणजे एवढा घोटाळा आपल्यावरती आरोप करताना. कर्जत मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा होते. कार्यकर्ते उन्हात उभं राहून उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकत होते. कार्यकर्ते उन्हात आहेत म्हणून उद्धव ठाकरे स्वतः उन्हात येऊन उभे राहिलेत आणि तिथून त्यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. टाकून उपचार केले आणि त्याचे पैसे हडप करणारा हा भाजपचा उमेदवार. मग माझ्याकडचे उमेदवार बघा ना, इकडे लीनाताई आहेत, नितीन तर तुमचाच आहे, आपलाच आहे, तिकडे मनोहर भोवीर आहेत, तिकडे स्नेहल जगताप आहे, मध्ये प्रसाद भोवीर आहे. हे सगळे हाकेला कधी तुम्ही हाक मारा हाकेला ओ देणारी माणसं आहेत, धावून येणारी माणसं आहेत. मी मुद्दामून इथे आलो कारण मला गद्दाराला गाडायचंच आहे, कोणत्याही परिस्थितीत गाडायचं आहे. आणि नितीन तुम्ही एका गोष्टीची आठवण करून दिली की मी ज्या क्षणी वर्षा सोडला आणि मी माझ्या घरी निघालो मातोश्रीला, मला तेव्हा पहिल्या प्रथम कोरोना झाला होता. डॉक्टरने सांगितलेलं एक तर ऑपरेशन झालेलं. डॉक्टर म्हणाले उद्धवजी काळजी घ्यायला पाहिजे कारण ऑपरेशन झाले, त्याच्यात कोरोना सारखा भयानक जो काही आजार आहे तो झालाय, तुम्ही जनतेत जाऊ नका. म्हटलं जनतेत जाणार नाही तर कुठे जाणार. मी निघालो, एका क्षणात वर्षा सोडला आणि मी मातोश्रीकडे निघालो.